या गोष्टीमध्ये या चर्चेमध्ये ज्यांनी चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत, गैरकायदेशीर प्रकार केलेले आहे, ज्यांनी मारहाण केलेली आहे, त्यांना व्हिडिओ फुटेजच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात येईल तात्काळ. टाकळी MIDCच्या विरोधात 2023 पासून आम्ही आमची पंचकृषी विरोध करत आहे आणि वेगवेगळे आम्ही आंदोलन केली आणि जी MIDC प्रक्रिया झाली ती चुकीची झालेली आहे आणि गेली 2 महिन्यापासून हे आंदोलन करतो. 2 वेळा उपोषणं केली. प्रशासन स्तरावर एक मिटिंग लावून त्यामध्ये जे काही त्रुटी आहेत आणि आम्ही का MIDC नको म्हणतोय आणि झालेली प्रक्रिया कशी चुकीची आहे आणि आमच्या पंचकृषीला काय अपेक्षित विकास आहे, माझ्या गावासाठी काय विकास आहे. आमच्या गावामध्ये 18 शहीद जवान आहेत आणि 1200 सैनिक आहेत त्या ठिकाणी आणि सैनिकी परंपरा बाधित होते आणि तिथला सगळा जो निसर्ग आहे आणि तिथले पूरग्रस्तांसाठी ते गायरान हवं आहे. या सगळ्या गोष्टी माहीत असतानासुद्धा स्थानिक आमदार यड्रावकर साहेब त्या ठिकाणी MIDC करण्याचा आत्ताच चालू आहे आणि त्या संदर्भात एक मिटिंग लावा म्हणून आम्ही आंदोलनं करतो. 2 आंदोलनं झाली, काही नाही. परवा आम्ही मोर्चासुद्धा काल घेऊन गेलो. मोर्चा त्या ठिकाणी मार्केट कमिटी पण माझ्या गावापासून आलेला असताना DYSP साहेब आणि पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी तो मोर्चा अडवला आणि आमदार साहेब त्या ठिकाणी चर्चेला येणार म्हणून एक ठिकाण त्यांनी निवडलं आणि त्या ठिकाणी आम्हाला 5 जणांना आणि त्यांची 5 असं लोक बोलवली. पण आमदार साहेबांनी चर्चा करायचं सोडून त्या ठिकाणी त्यांच्या समर्थकाकडून त्या ठिकाणी आम्हाला मारहाण झाली, माजी सैनिकांना मारहाण झाली, राष्ट्रध्वजाचा अपमान झाला. या सगळ्या एवढ्या निषेधात्मक घटना घडल्या आणि सैनिकांचा आणि शेतकऱ्यांचा आवाज कुठं दाबायचा असं त्या ठिकाणी मानसिकता दिसली आणि दडपशाहीचं धोरण आहे. आणि आम्ही काय म्हणतो तर फक्त मिटिंग लावा, मिटिंगचं एक पत्र द्या, एवढीच आमची अपेक्षा होती. MIDC रद्द निर्णय मंत्रालय स्तरावर होईल तेवढीसुद्धा त्यांना ते करता आलं नाही आणि मोर्चाला सामोरं न जाता 5 माणसांना बोलवून जर तुम्ही शेतकऱ्यांना मारहाण करत असतील तरी निषेधात्मक गोष्ट आहे. आणि या संदर्भात आम्ही संध्याकाळी निर्णय घेतला की या ठिकाणी जयसिंगपूरच्या विक्रमसिंह क्रीडांगणावर जोपर्यंत मिटिंगचं पत्र मिळत नाही आणि मिटिंग लागून त्या ठिकाणी निर्णय होत नाही MIDC रद्दचा, तो पण आम्ही या ठिकाणी हलणार नाही. आणि या ठिकाणी आम्ही काल रात्रीपासूनच हे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि माझ्या ज्या समविचारी संघटना आहेत त्यांनी सगळ्यांनी इथे येऊन पाठिंबा दिला आहे. सकल मराठा समाज असू दे, स्वाभिमानी शेतकरी संघटना असू दे, दलित पॅंथर असू दे, दलित महासंघ असू दे, या सगळ्या संघटनांनी या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आणि आम्ही हा जोपर्यंत निर्णय होत नाही आणि मिटिंगचं पत्र मिळत नाही तो पण हे आंदोलन या ठिकाणी उठणार नाही. 23 तास त्या काळामध्ये ठराव करून दिलेला आहे आणि आज 3 वर्षानंतर काही लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं ज्यावेळेला आता MIDC होते म्हटल्यावर विरोध करायची भूमिका ही वेगवेगळ्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला. काही लोकांनी या ठिकाणी भूमिका व्यक्त केली की ते सैनिकांसाठी म्हणून सैनिक शाळा व्हावी. तर म्हणजे एवढ्या वर्षात कधीही सैनिकांची शाळा व्हावी अशी मागणी कधी पूर्वी झालेली नव्हती. पण आमच्या काही लोकांनी, माझ्या सैनिकांनी या ठिकाणी मागणी केली. निश्चितपणे त्याचा आदर करून मी त्याच वेळा सांगितलं की माजी सैनिकांच्या त्या पद्धतीचा प्रस्ताव हे आपण शासन स्तरावर करायचं आपलं काम चालू केलं. त्या पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये आपण सैनिकी शाळा त्या ठिकाणी केंद्र सरकारची आपण होण्यासाठी म्हणून आपण प्रस्ताव दाखल करून ते सुद्धा लवकरात लवकर सैनिक स्कूल कशा पद्धतीनं उभारेल अशा पद्धतीची भूमिका ही केली. काही तरुण माझ्या सहकार्याने येऊन मला माझी भेट घेतली की आम्हाला क्रीडांगणासाठी म्हणून सुद्धा तिथं जागा उपलब्ध असावी. त्या पद्धतीनं आपण क्रीडांगणासाठी म्हणून सुद्धा तिथं जागा उपलब्ध करून द्यायचं अभिवचन दिलं. वेगवेगळ्या क्रीडा विभागाच्या माध्यमातून, स्थानिक विकास निधीतनं, DPCतनं त्या क्रीडांगणासाठी म्हणून सुद्धा क्रीडांगणाच्या मजबूतीकरणासाठी आणि क्रीडांगणाच्या विस्तारासाठी म्हणून जे करायला लागेल ते करून देण्याचं अभिवचन सुद्धा दिलेलं आहे. पण केवळ नुसतं राजकीय हेतू ठेवून विशेषतः आजपर्यंत या तालुक्याचं राजकारण हे कायम विधायक आणि वैचारिक या तालुक्याचं राजकारण आहे. पूर्वीच्या काळामध्ये अनेक मोठमोठे संघर्ष झाले पण त्या काळामध्ये ह्यांनी एखादी संस्था उभा केली तर त्यांनी एखादा संस्था आणि त्यातनं रोजगार आणि उद्योग निर्मिती व्हावी अशी मानसिकता एकेकाळी त्या तालुक्यामध्ये होती. पण अलीकडच्या काळामध्ये फक्त विरोध कशा पद्धतीनं विकास कामाला विरोध करण्याची प्रवृत्ती त्या तालुक्यामध्ये वळवण्याचा प्रयत्न काही लोकांनी जाणीवपूर्वक करतायत. ते सुद्धा तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं फारसं चांगलं चित्र आहे अशा पद्धतीचं नाही. आम्ही सांगतो काही लोक माझ्याकडे 4 दिवसापूर्वी की काही शिष्टमंडळ सुद्धा आलेलं होतं. त्यांची भूमिका एकच होती, ज्याने आज या ठिकाणी आंदोलन आणि विशेषतः आमच्या या तालुक्यामध्ये तर म्हणजे लोकशाहीमध्ये ही प्रथा आणि परंपरा असतात की लोकशाहीला अभिप्रेत असतात. ज्यावेळेला आपल्याला एखादी गोष्ट जरी नको असेल तर किती संख्येनं आहे काय आहे याच्यापेक्षा सुद्धा आंदोलन करायच्या ठराविक मर्यादा असतात व शासकीय कार्यालय असतील, ज्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्यांच्या समोर आंदोलन केलं जाते. व्यक्तिगत एखाद्याच्या दारासमोर येऊन
की आंदोलन करणं आणि आम्ही सोडणार नाही आणि काचा फोडतो आणि घर जाळतो ही भूमिका ही फारशी काय तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं काय फारसं चांगलं चित्र आहे अशा पद्धतीचं नाही. माझी आंदोलनकर्त्यांना सुद्धा विनंती आहे, आपण आपली भाषा ही आपण सांभाळून ठेवली पाहिजे. माणसाने ह्या तालुक्याची राजकीय उंची, सामाजिक उंची, राजकीय त्या सगळ्या उंची ही अतिशय वेगळ्या स्तरावर त्या काळातल्या नेते मंडळींनी ठेवलेली आहे. ही परंपरा आपल्याला या पुढच्या पिढीसाठी म्हणून एक तालुक्याची उज्ज्वल परंपरा आणि विकासात्मक परंपरा हे जोपासायचं काम आपल्याला कुठल्याही पद्धतीनं आपल्याला करायचं आहे. त्यामुळं ह्या तालुक्याच्या विकासाला कितीही काही जरी म्हटलं तरी सुद्धा ह्या तालुक्याचा विकास भविष्यामध्ये सुद्धा चालत राहील. परवाच एक शिष्टमंडळ मला आलेलं होतं, काही PSIने सांगितले की काही शिष्टमंडळाला आपल्याला भेटायला. ते शिष्टमंडळ आलं, त्यांनी मागणी केली, त्यावेळेला सुद्धा मी त्याला सांगितलं होतं तुमच्या आणि काय ह्या म्हणजे सैनिकी स्कूल, क्रीडांगण हे सोडून आणि काय मागण्या असल्या तर निश्चितपणे आपण त्याच्यावर सन्माननीय मंत्री, जिल्हाधिकारी यांच्याकडे बैठक लावू. त्यामध्ये आणि तुम्हाला ज्या काही सुधारणा गावच्या हिताच्या ज्या करायच्या आहेत ते आपण करून घेऊ. लोकप्रतिनिधी म्हणून ती सुद्धा माझी जबाबदारी राहील. पण त्यातल्याच काही लोकांनी अशा पद्धतीची आडमोठी भूमिका घेतली. तुम्ही 250 एकराचं दुसरं काही करा पण MIDC मात्र तिथे करायचे नाही की आम्ही सांगतो म्हणून करायचे नाही अशी भूमिका, आडमोठेपणाची भूमिका करून आज पुढच्या पिढीला आम्ही काय देणार आहोत हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे. आज शेती की आता विभक्त होऊन वाटण्या होत शेती आता गुंठेवारीवर वाटण्या व्हायची परिस्थिती आल्या. ह्या काळामध्ये रोजगार आणि उद्योग हा त्याला पर्याय त्याची जोड असल्याशिवाय भविष्य काळामध्ये आपला तालुका हा सुखी आणि समृद्ध आणि एक संपन्न या तालुक्यातला प्रत्येक कुटुंब हे होणार नाही. आणि त्या दृष्टीनं येणाऱ्या काळामध्ये आपण जी पावलं उचलतोय पाठीमागच्या काळामध्ये सुद्धा या तालुक्याच्या विकासासाठी कोण कुठल्या पक्षाचा आहे, गटाचा आहे, तटाचा आहे, जातीचा आहे हे न बघता आज सुद्धा त्यातल्या कुठेही सांगावं मी कुठलं काम घेऊन आलं आणि माझं काम केलेलं नाही, तू उलटा आहेस, तू हे आहेस, तू त्या गटाचा आहे, तू त्या जातीचा आहे, तू त्या पंथाचा आहे म्हणून कधी काम केलं नाही अशी कधीही केलेलं नाही. की आपण जे तालुक्याच्या विकासामुळं आपण ज्या लोकांनी विश्वासानं 2-2 वेळा तालुक्याचे लोक की विश्वासानं निवडून देतात त्यामुळं लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा माझी तेवढीच जबाबदारी आहे की ह्या तालुक्याच्या विकासासाठी तन मन धन मला काहीही झालं तरी सुद्धा ह्या तालुक्याच्या विकासाचा दृष्टिकोन ठेवून काम करणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे आणि ती करण्याचं काम मी भविष्यकाळामध्ये सुद्धा करत आहे.